Example 8. Find the HCF and LCM of 2 by 3, 8 upon 9, 16 by 81 and 10 upon 27. तर इथे आपल्याला हे सगळे जे दिलेले आहेत ते अपूर्णांक आहेत, त्याचे आपल्याला HCF आणि LCM काढायचं आहे. हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत. तिथे परत आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. HCF of given fractions equal to HCF of numerator divided by LCM of denominator. तर न्यूमरेटरला नंबर्स आहेत 2, 8, 16 आणि 10 आणि LCM ऑफ डिनॉमिनेटर आहे 3, 9, 81, 27. तर हा फॉर्म्युला वापरायचा. LCM ऑफ गिवन फ्रॅक्शन्स, तर आपल्याला LCM काढायचा आहे. यासाठी काय करायचं आहे की न्यूमरेटरला जे नंबर्स आहेत त्याचा आधी LCM काढायचा आणि HCF काढायचा डिनॉमिनेटरच्या नंबरचा आणि त्यांचा भागाकार किंवा त्यांचा रेशो म्हणजे LCM ऑफ गिवन फ्रॅक्शन्स. तर हे आपण फॉर्म्युले वापरायचे. 2, 8, 16 आणि 10 चा HCF काढू. हायेस्ट कॉमन फॅक्टर तर इथे 2, 8, 16, 10 ह्याचा हायेस्ट फॅक्टर काय असणार आहे. ह्या सगळ्या इव्हन नंबर्स आहेत, त्याला 2 ने डिवाइड होतं. तर हायेस्ट फॅक्टर काय आहे 2च येणार, कारण 2 ने 2 ला डिवाइड होतं, 8 ला होतं, 16 ला होतं आणि 10 ला होतं. देअरफॉर HCF ऑफ 2, 8, 16, 10 इज 2. LCM ऑफ 3, 9, 81, 27. आणि ते आपण हा फॅक्टरायझेशन मेथडनी पण काढू शकतो LCM किंवा डिव्हिजन मेथडनी. आपण डिव्हिजन मेथडनी काढू. प्राइम फॅक्टरनीच आधी डिवाइड करायचं आहे. 3 3 जा 9, 3 2 जा 6 आणि 3 7 जा 21, 3 9 जा 27. LCM is therefore 3 into 3 into 3 into 3, 3 into 3 into 3 into 3, 9 into 9, 81. LCM किती आहे मग 81. 81 is 81. Therefore HCF of given fraction is 2 upon 81. आता LCM काढायचं आपल्याला. LCM काढण्यासाठी 2, 8, 16, 10 चा आपल्याला तिथे LCM घ्यायचा आहे आणि डिनॉमिनेटरचा HCF घेऊन त्यांचा भाग. तर LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल. टू into 2 into 2 into 2 into 5. 2 into 2 into 2 into 2 into 5 means 4 into 4 into 5 means 4 into 20 means 80. LCM is 80. LCM of 2, 8, 16, 10 is 80. HCF of 3, 9, 81 and 27. HCF means highest common factor. हायेस्ट कॉमन फॅक्टर ह्या चारही संख्येतला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असणार. इथे 3 आहे, इथे 9 येते, 81 आहे, 27 आहे. तिथे हे सगळ्याला 3 ने डिवाइड होतं. आपल्याला माहिती आहे 81 ला पण, 9 ला पण, 27 ला पण. मग हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 3. Therefore LCM of given fraction is 80 upon 3. 80 upon 3. Answer. HCF of given fraction is 2 upon 81 and LCM of given fractions is 80 upon 3.